मी आज आहे ना ब्लू कलरची साडी घातलेली आहे। तर ही साडी माझी खूप जुनी आहे, पण पूजा बोलली की मम्मी तू कधीच घातलेली नाही ही साडी एवढ्यात, तरी मग ही पूजानेच मला काढून दिलेली आहे। आणि पूजा आज आहे ना चक्क तुम्हाला लवकर घरात दिसते। कशी दिसते माझी मम्मी? गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर इडली करता करता तुम्हाला आहे ना गुड मॉर्निंग पण करते आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात पण करते। तर सकाळी सकाळी मस्तपैकी इडलीचा नाश्ता करायला या तुम्ही पण। तर चला आता इडली लावते। इडली पात्रामध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना इडलीचं पीठ जास्त पटकन असं फर्मेट होत नाही, आंबवत नाही, पण मी खूप छान पद्धतीमध्ये ट्रिक वापरून इडलीचं पीठ खूप पटकन असं फर्मेट केलेलं आहे। तर नक्कीच तुम्ही रेसिपी बघा माझी। तर मला कधी देणार तू? आता तू बसला होता कम्प्युटरवर, घे ना मग। तिथं चटणी आहे आणि खूप छान अशी मस्त चटणी बनवली मी। आणि आमचा खवय्या आलाय, बघितला ना, खाऊ बोलला बाळ आमचं। मला काल कमेंट आली होती की गुणाचं बाळ ऐवजी खाऊ बोललं बाळ पण म्हणा। तर चटणी पण खूप छान बनवली मी। तर चला आता काय टाकता प्लेट डिश वरती आणि डिश वर घेऊ ना। हा डिश मध्ये चटणी घे, प्लेट मध्ये घे ना। आता मी कामात आहे, तुझ्या हाताने घे। खोबऱ्याची का? खोबऱ्याची, फुटाण्याच्या डाळ्या। आज वेगळ्या प्रकारची चटणी बनवली, आज शेंगदाणे वापरले मी। पूजा गेली सकाळी हॉस्पिटलला, तर तुम्ही पण खायला या इडल्या, रोज खायला बोलवतो, बघितलं ना तुम्हाला। तर आज काही पूजाने टिफिन वगैरे नेला नाही, कारण आज ती हप्ते करून येणार होती, त्यामुळे सांगल का हप्ते करून येणार होती, तुम्हाला ती आल्यावर सांगल मी। आणि शिवला पण खूप इडली आवडते। सकाळी सकाळी मला अंशूचा कॉल, झोपातच होते मी। आज तू आली नाही, 2 दिवस झाले, तू खूप आठवण येते तुझी। आणि इतकी भारी बोलत होती ना, तुम्हाला काय सांगू मी। मला म्हणे खूप कामात बिझी झाली, येत पण नाही भेटायला। तर म्हटलं चला आता मुलांना ना जाताना इडली पण घेऊन जायची। 10 मिनिटात आहे ना मोठ्या गॅसवरती होऊन देते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात तर आपली झालेलीच आहे। आणि इडली झाल्यानंतर आहे ना मग माहेरी जाणार आहे, अंशूला शिवला घेऊन जाईल इडली, आणि तिकडे जाऊन मग तुम्हाला अंशूला पण भेटून देईल। आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला अंशू पण दिसेल। त्यानंतर मग दिवसभर संध्याकाळी कुठे जाणार, काय करणार, सर्व काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चला तर आता आहे ना इडली झालेली करून आणि मी चालले आहे माहेरी। पिशवीमध्ये शिवला इडली, अंशूला पण दोघांनाही घेतलीये। येऊ का रे मी? आले बापले, आले बापले, आले। चला चला, तिथं होती, वाट बघत होती माझी। मारला असेल ना हिने। दर तुला काय आणलं मी बघ। शिवला आवडती म्हणून इडली आणली मी, अंशूला पण। शिव दादाला दे, त्याला सांग रडू नको। घरात दे, मम्मी काढून घेईल, थांब डब्यातून सांडल। चल, मम्मीने मारलं का तुला? का रे? कोणी मारलं? धर, त्याला खायला दे, मग त्याला आवडती। अंशूला पण दे। हा देते ना, थांब ना, तुझ्याच हाताने आणली माहिती आम्हाला। तू का बरं एवढी भारी साडी घालून बसली का? तू का बरं एवढी भारी साडी घातली? वापरायला काढली आता, किती दिवस ठेवती, खराब होत्या। गव्हाचं दळण करताय का? चला, आईचं चालू आहे दळण आणि जाऊत आपण घरामध्ये। अंशू कुठे गेली? अंशू किती मारलं ग याला, असं किती मारलं, किती मारलं ग। मग त्याला आवडती म्हणून तर आणली। अंशू कशी ग इडली?
एकदम भारी. त्याच्यासोबत चटणी ना, खाय ना. चटणीत नाही आवडत का तुला? चाल रे अर्चनाने मारलो. दे का याला इडली. चाल तुला इडली देते. रोड नको. का बरं मारलं पण? सांग बरं मला, का बरं मारलं का अर्चना? मोबाईल लागत होता. सारखा मोबाईल बघतो. सकाळपासून सुट्टी तर टीव्ही सारखा मोबाईल घेतो ना, त्यामुळे अर्चनाने मारलं. टीव्ही बघत होता. टीव्ही सकाळपासून आंघोळ केली तसा. घे खाय खाय. आवर खाय. सॉरी सॉरी म्हटलं ना. सॉरी बस आवर. बरं घे खाऊ. बस अंशू तू पण. अंशूला सांगावं नाही लागत. खाऊ घाल दादाला. खाऊ घाल. दादा रडतोय ना. खाऊ घाल त्याला. खाय खाय. आवर ना. खाय ना. ती घालू राहिली तुला. खाय आवर. तू खाय मग. नाही खात तर जाऊ दे. रडायचं नाही असं. धर ना. धर थोडस. म्हणजे मी तुला आवडती म्हणून इडली केली ना. का रे? तुला आवडती म्हणून केली ना. शिपाई कशी करते त्याला. शिव काय खाऊ नाही राहिलाय. शिवची एकदा रडायची लांबण लागली का तू खाय. तू खाय. हा तू खाय. अंशू आणि मी आम्ही दोघी पण छान आता मस्त चोपाळ्यावरती बसलेलो आहे. इडली खातीये. आणि शिव अजून रडत होते. भाऊ गोवा फिरायला गेला पण वाडवा करून आला. पाय मुरगळून आलाय. समुद्रातल्या दगडावर पाय मुरगळला का? बोल ना थोडासा. तू बोललेला आवडतं सर्वांना. बोल रे. बोल रे. सागर भाऊनी जर व्हिडिओ चालू केला. चॅनल खोलणार. माझे व्हिडिओ कोणीच नाही पाहणार. सांगू आम्ही तुम्हाला. पण माझ्या व्हिडिओ मध्ये रोज नवीन गमतीदार गोष्टी पाहायला भेटते. मग माझं चॅनल कोणीच नाही बघणार. तुलाच बघतील. चॅनल मग असं जर झालं तर मी माझं चॅनल बंद करेल. त्यापेक्षा माझाच बरा आहे. तू माझ्याच व्हिडिओ मध्ये बोल. छान छान बोल. आंबे हळद लावली का आता तू? नाही नाही. आणि ते काय बांधतोय आता? बेल्ट. अरे पण मग तिला थोडं राहू दे ना. असं ती जाईल ना पुसून. पुसणार नाही. पक्क बांधायचं. गोळ्या औषध नाही घेतले का त्याच्यावर? काय आजीचा मेकअप चालू आहे का? साखरपुड्याला जायचंय आम्हाला. अंशू आजीचा मेकअप करते. पावडर लावते आजीला. कर कर छान छान मेकअप करा. बघा ना अंशू कशी पावडर लावून राहिली. जास्तच झाली ग पावडर. अंशू काय कर नाही बाई. अगं अर्चना आवर ना. 2 तास झाले ना ग. दळण करती ना ग. खूप बारीक ये त्याच्यामध्ये दिसत नाही आता. बस खूप झाली पावडर आजीला. बस झाली. क्लिप पण लावायचंय का? अरे बापरे. आजीच्या केसांना क्लिप पण. क्लिप पण. कधी आले तुम्ही? आम्ही आताच आलो. संध्या आली ना. आली का? साडू साडू गप्पा मारताय का? मग मस्त आयब्रोज करून आली मी. आणि मेहंदी केसांना लावण्यासाठी घेऊन आली. शहनाज बाय बाय. तू पण आवर बर का. तयारी कर. आपल्याला जायचं. फक्त 5 मिनिटात आवरलंय. फक्त साडी घातली आणि थोडाफार मेकअप केलाय. मी चालली आहे मामाच्या मुलाच्या साखरपुड्याला. तर इथंच जवळपास आहे 15-20 मिनिटाच्या अंतरावरती. आता आहे ना 6:15 वाजले. आणि मिस्टर आहे ना शर्टची इस्त्री करताय. माझं तर झालेलं आहे आवरून.
मिस्टरांच्या आधी माझं पटकन आवरलंय. आता निघतोय आम्ही आणि तिकडे माहेरीत जाणार आहे. सागरची इटिक आहे ना, त्यामध्येच आम्ही सर्वजण बहिणी चाललोय. आई, दादा, सागर अर्चनाने येणार आहे, कारण त्यांना आहे ना दुसरीकडे जायचंय, काहीतरी कार्यक्रमाला जायचंय. आणि पूजा मॅडम आलेल्या आहेत. मी आज आहे ना ब्लू कलरची साडी घातलेली आहे. तर ही साडी माझी खूप जुनी आहे, पण पूजा बोलली की मम्मी तू कधीच घातलेली नाही ही साडी एवढ्यात, तरी मग ही पूजानेच मला काढून दिलेली आहे. आणि पूजा आज आहे ना चक्क तुम्हाला लवकर घरात दिसते. कशी दिसते माझी मम्मी ब्ल्यू कलरच्या साडीत? खूप दिवसांनी घातली मम्मी ही साडी, तिनेच मला काढून दिली. खरं तर मला नशी जाड जोड घालायची होती, कारण थंडी बाहेर, पण छान दिसते साडी, किती छान दिसते. आणि पूजा मॅडम आज हाफ डे करून आलेल्या आहे घरी, कारण त्या चालल्या आहे मिस्टरांसोबत मूवी बघायला आज, कारण त्यांचे मिस्टर जाणार आहे ना उद्या जाणार आहे का पुण्याला का, त्याच्यासाठी. तर चला आता आवरते मी. पूजा आणि राहुल काही येणार नाही आमच्या सोबत, मी आणि मिस्टर आम्ही दोघेच चाललोय. मिस्टरांची तयारी होते, तोपर्यंत म्हटलं आपण थोडंफार बोलू. तर कशी दिसते मला माझी ब्लू कलरची साडी? पूर्ण दाखव रे, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ही साडी ना तुम्हाला सांगायची आहे, मी कधी घेतली होती का? सागर मामाच्या एंगेजमेंटला, माझ्या भावाच्या एंगेजमेंटला त्यावेळेस मी घेतली होती. आता किती वर्ष झाले? 7-8 वर्ष झाले, पण अजून पण अशी न्यू दिसते. आणि त्याची प्राइस, याची प्राइस फक्त होती मला वाटतं 1300 का 1400 रुपयाला असेल. इथूनच घेतली होती सिन्नर मधून. चला बस 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 बस, हा येऊ राहिलाय तो. आवरा झालं. माझ्या दोन्ही पण बहिणी इथं आलेल्या आहे. राहुल येतोय, त्याला जिमला जायचंय ना, त्यामुळे तो गाडी घ्यायला येईल आता. आणि आम्ही चाललोय आता साखरपुड्याला. साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ना घरासमोरच होता, लॉन्समध्ये नव्हता. तर सर्व काही पाहुणे आलेले होते, मावशीन त्या पण आलेल्या होत्या, सर्वच येऊन बसलेले होते. आणि आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुरुवातही झालेली होती. नवरदेव बसलेले, ब्राह्मण पण आलेले आहे आणि सर्वजण आता कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. आता मामा आहे ना सुपारी फोडताय. मामा म्हणजे मुलीचे आणि मुलाचे दोन्ही पण मामा. मामांची टोपी खाली आली तर सुपारी फोडली. आणि आता नवरी आलेली आहे, तर नवरी पण खूप छान आहे, सुंदर होती. आणि आता माझी मामा मामी ना नवरीला साडी देत आहे. तू रडते का बरं रडते? काय पाहिजे तुला? बोल ना, काय पाहिजे तुला? बोल ना. आवणी ही आमची परी, हिचं नाव काय? आवनी. बाय म्हण, बाय. आम्ही काय परी तू व्हिडिओ बघती तुला आवडता? मी आवडते का तुला? आवडते ना, मग बोल ना माझ्याशी. नवरी मुलगी आता साडी चेंज करून आलेली आहे आणि ही साडी पण तिच्यावरती खूप छान दिसत होती. तर आता सर्व काही साखरपुड्याचा जो काही कार्यक्रम असतो ना, विधी, ते सर्व चालू होते. आणि बाजूलाच आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो आणि कार्यक्रम पण बघत होतो. तू आताच दिसला. भाजी आण ना मला, जाय ना. एंगेजमेंटचा कार्यक्रम छान मस्त झाला होता. आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि आता घरी निघालोय. काय झालं का याला? तापलाय. कसं काय काही की तापला? काय माहिती काय झालं? काय झालं ग दादूला? काय तापला? अहो काय माहिती, मी तिथून निघून आले, जेवलो नाही, खावलो नाही, फक्त काय तापला? काय दवाखान्यात नाही नेलं? नाही. का बरं? म्हटलं औषध दिलंय, तापला? मग पाहू.
इतक्यात कसं काय? त्याला थंडी वाजते. तुमची वाट पाहू राहिले हा का? त्याने माझ्या मांडीवर डोकं टाकलं तिथं झोपला आणि त्याला ताप आला. मग गाडीवर जाय बरं पट टपक्यात घाल रे हात. शूटर पुढे पोराचं शूटर ते लवडे शूटर घे उचल पोर. नको बाबा नको रातचा ताप. थंडी वाजली. स्वेटर घाल स्वेटर घाल. मी चेक केलं त्याने थर्मामीटरने आणि लय गरम लागलं म्हणून मग मी घरी निघून आले. बरं उन्हात नाही तानात नाही घरात आम्ही पोरं बाहेर सुद्धा काढेल. काय मोबाईल मोबाईलमुळं हे झालं का काय? मोबाईल ताप येणार. शिव अचानक तापला होता आणि आईलाही टेन्शन आलेलं होतं. तर आईने लगेच अर्चनाला ताबडतोब त्याला घेऊन जायला सांगितलं हॉस्पिटलला. आणि श्यामदाजी होते तर श्यामदाजीच घेऊन गेले अर्चनाला हॉस्पिटलमध्ये, कारण सागर काय आलेला नव्हता अजून घरी. आणि माझ्या आईचा आहे ना महादेवांवरती खूप म्हणजे खूप अटूट विश्वास आहे. तर इथं महादेवांना तिने भस्म लावला, दिवा लावला आणि आता महादेवांवरती ना जलाभिषेक करणार आहे. आणि अर्चना जेव्हा शिवला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ना तर तिथे डॉक्टरच नव्हते. तर मग ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेली, तिथं पण तिला डॉक्टर भेटले नाही. शेवटी ती शिवला घरी घेऊन आली. पण तुम्हाला खरं सांगते देवाचा चमत्कार, शिवला अजिबातही ताप नव्हता. शिव एकदम फ्रेश होता आणि खरंच देवाचाच काहीतरी चमत्कार. आईने महादेवांवरती जलाभिषेक केला आणि ते तीर्थ म्हणून शिवला प्यायला दिलं. तर शिवला खरंच खूप म्हणजे खूप बरं वाटलं होतं. चला बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. आता आम्ही पण निघणार आहे. चला 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 आता आम्ही पण आमच्या घरी निघतो. आणि आता आहे ना शिवला आता काय प्यायचंय, पाणी तीर्थ प्यायचंय. चाल इकडे ये, आजी काय देते पाय तुला. चाल ते गे लावून चल बाप्पाचं. इकडे कर खाली. आता ताप येणार नाही बर का. इकडे 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 अजून राहिलं. तर इकडे पाणी घे बाप्पाचं. ए पाणी घे चल बाप्पाचं. हात कर खाली सांडवायचं नाही पाणी. पिऊन घ्यायचं तेवढं पक्क गोळा करून धर हातात. घे पिऊन म्हणजे ताप येत नाही बाप्पाचं पाणी पितं. ते पाणी आता त्याला थोडं थोडं देणार का. गुड नाईट. तिकडे बघू का ना आता तर तरी आली ताप गेलाय. गुड नाईट. आवाज नाही ग त्याला खिचडी भात कर. हे काय लसूण सोलते. येतो आता आम्ही. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. सागर भाऊ नाही ना आला अजून. नाही आले अजून ते. आता रात्रीचे 11:15 वाजत आलेले. आम्ही घरी आलोय आता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट.